नमः कर्म कल्याण नमः कर्म मंगल वासुदेवाय शांताय यदुना पतये नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो यं प्रव्रजन्तमनपेतमपयेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजो पुत्रेति तन्मयतया तनवोऽभिनेदोस्त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपालकृष्ण भगवान् सुखदेव भगवान। आनंदगंध भगवान गोपाल कृष्णांची ही परम पवित्र कथा आहे। जी कथा सूतजी महाराज शौनकांना सांगत आहेत नैमिषारण्यात। जी कथा सूतजी महाराज शौनकांना सांगत आहे तीच परम पवित्र कथा शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगत आहेत। आणि जी कथा शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगत आहे तीच परम पवित्र कथा विदुर काकांना मैत्रीजी महाराज वर्णन करून सांगत आहेत। सांगणारे हे धन्य, श्रवण करणारे धन्य होत आहेत। चरित्र श्रीहरीचं तुमच्या माझ्या परमकल्याणासाठी आहे। आपल्यासाठी हरी आहे, पण तसं पाहिलं गेलं तर फक्त हरिकथाच आपल्यासाठी आहे। हरिकथेमुळे हरी आपले होणार आहेत। हरिकथेमुळं हरी आपले होणार आहे। म्हणून तुमच्या माझ्यासाठी कोण आहे? हरी का हरिकथा? साधन केल्याने साध्याची प्राप्ती होते। साध्याची प्राप्ती होईपर्यंत आपल्यासाठी रस्ताच महत्वाचा आहे, साधनच महत्वाचं आहे। एखाद्या गावाला जाऊन पोहोचायचं असलं, जालन्याला जायचं आहे, जालना आपला ध्येय आहे, परंतु जालन्याला जाऊन पोहोचेपर्यंत आपण कशाकडे पाहून चालतो आणि कशाने चालतो? रस्त्यावर चालतो, रस्त्याने चालतो, रस्त्याकडेच पाहत चालतो। जालन्याकडे कोण पाहत आहे? हरिकृपेमुळेच हरीच्या चरणारविंदापर्यंत आपण जाऊन पोहोचणार आहे। दशमस्कंधामध्ये भगवान गोपाल कृष्णांना प्रगट केलं, प्रगट झाले। याच्या अगोदर किती स्कंद श्रवण झाले आपल्याकडून? 9 स्कंद। तसं पाहिलं गेलं तर असं आपण ऐकतो, असं आपल्याला माहित असतं की श्रीमद भागवती कथा कोणाची आहे? भगवान गोपाल कृष्णांची। आणि असंही आपण ऐकलेलं असतं की श्री भगवान गोपाल कृष्णांची ही कथा नाही, भगवान गोपाल कृष्णच आहेत हे, असे दोन्ही आपल्याला माहिती आहे। ही कथा गोपाल कृष्णांची आहे आणि ग्रंथ नव्हे, हा म्हणजे हा श्रीकृष्ण आहे। मग श्रीकृष्ण आहे का नेमकी कथा आहे? आपण जे ऐकतो ती कथा ऐकतो का श्रीकृष्ण ऐकतो? आणि जर श्रीकृष्णांची कथा आहे असं जर का आपण मानलं तर भगवान गोपाल कृष्णांना तर
श्रीमद भागवताच्या पहिल्याच अध्यायामध्ये नाही, पहिल्या श्लोकातच प्रकट करायला पाहिलं होतं. एवढे चरित्र वर्णन करून सांगितले. किती चरित्र आपल्याकडून तर तेवढे श्रवण नाही होत. आणि श्रोत्याची ही अडचण नाही, वक्ता जे सांगेल ते बिचाऱ्या श्रोत्याला ऐकावं लागतं. जेवढं सांगेल तेवढंच ऐकावं लागतं. श्रोत्याला पुष्कळ ऐकायची इच्छा असते, पण वक्ता नाही सांगत, श्रोत्याला ते श्रवण नाही होत. वक्ता पराधीन नाही, वक्ता स्वाधीन नाही. श्रोता पराधीन आहे, वक्ता स्वाधीन आहे. पराधीनता ज्या श्रोत्याला प्राप्त झालेली आहे, वक्त्याने जे सांगावं ते श्रोत्याने ऐकावं. जेवढी कथा सांगितली तेवढीच ऐकायला मिळते श्रोत्याला. म्हणून फार मोठा अपराधी असतो वक्ता. थोडे प्रेमळ श्रोते, प्रेमळ भाविक, ज्यांचे कान नाही, ज्यांचे सर्वेंद्रिय, ज्यांचं सर्वांग हरीचं गुणगान श्रवण करण्यासाठी तत्पर झालेलं असतं. सर्वांगाचे कान करून जे भाविक, जे श्रोते हरिकथेचं चिंतन, हरिकथा, भगवंताचे गुणानुवाद, श्री संतांचे गुणानुवाद श्रवण करायला तत्पर झालेला असतो, त्या वक्त्या, त्या श्रोत्याच्या हृदयाला समाधान वक्ता देऊ शकत नाही. ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण हा परमात्मा आहे. आणि दुसरी माहिती आपल्याला, ही हरीची कथा आहे, हरिकथा आहे. हरीची जर कथा आहे तर मग 9 स्कंद कशासाठी? आता राहिले किती स्कंद असतात? 10व्या स्कंदामध्ये जर का भगवंत प्रगट झालेले आहेत श्रीमद भागवतामध्ये, 10वा स्कंद, 11वा स्कंद, 12वा स्कंद, 3 स्कंद राहिलेले. 9 स्कंदामध्ये भगवंताचं चरित्र वर्णन केलं नाही का? वर्णन केलं ना. पण श्रीमद भागवत इतिहासाचा जो क्रम असतो, इतिहास सांगण्याचा जो क्रम असतो, तो जन्मापासून शेवटापर्यंत असतो. पण महापुराणाचा क्रम असा असतो की कधीही काही सांगता येतं. आता श्रीमद भागवताच्या कथेच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण हे वर्णन करतो. उद्धवजी महाराज आणि सगळ्या भक्तांना भगवंताने एकत्र केलं आणि भगवंतानं सांगितलं, मी निज धामाला निघून जातो आहे. एखादा श्रोता म्हणेल, अजून तर भगवंतच प्रगट झाले नाही, निज धामाला जातो आहे. याचा भाव असा आहे की इतिहास नाही, हा पुराण आहे, महापुराण आहे. वक्ता कोणत्याही स्थानी, कोणत्याही ठिकाणावरती वक्ता कथेचा क्रम बदलू शकतो. श्रोत्याला ज्या हरिचरणारविंदाच्या दिशेने नेण्यासाठी वक्त्याला क्रम बदलण्याचा अधिकारी महापुरुषांनी, भगवंतांनी दान केलेला आहे. 10व्या स्कंदामध्ये भगवंत प्रगट झालेले आहेत. कालच्या उत्तर भागामध्ये सूतजी महाराजांनी शौनकांना, शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला भगवंत मथुरेमध्ये प्रगट झाल्याचं वर्णन करून सांगितलं. 9 स्कंदामध्ये काय सांगितलं? मग आपण कशी कृष्ण जन्माची वाट पाहत होतो ना. प्रत्येक वेळेला हरिकथेमध्ये काही वक्त्याच्या चरित्र वर्णन करण्यामध्ये 4थ्या दिवशीला कृष्ण भगवंत प्रकट होतात. काही वक्त्यांच्या चिंतनामध्ये 5व्या दिवशीला अस्तमानाला श्रीहरी प्रकट होतात. कृष्ण जन्माची कशी वाट पाहतो आपण. एक कृष्ण जन्माची वाट पाहणारा म्हणजे भगवंताच्या दर्शनाची वाट पाहणारा, आणि एक कथा श्रवण करून भगवंताच्या दर्शनाची वाट पाहणारा. एक साधन न करता श्रीहरीची कृपा व्हावी अशा प्रकारची इच्छा असलेला, आणि एक साधन करून भगवंताच्या कृपेची अपेक्षा असलेला. 9 स्कंदामध्ये काही वर्णन केलं? परमहंसांचं चरित्र वर्णन केलं, संतांचं चरित्र वर्णन केलं, भगवंताचं चरित्र वर्णन केलं, देव भक्ताचे संवाद वर्णन करून सांगितले. ज्ञानी पुरुषांनी
सद्गुरूंनी महापुरुषांनी साधकाला सतशिष्याला ज्या प्रकारचा उपदेश केला तो उपदेश वर्णन करून सांगितला. म्हणजे 9 स्कंधापर्यंत आपल्याला पूर्ण मुमुक्षूच नाही नुसतं तर साधक करून आपली साधनाही पूर्ण सिद्धांताने करून घेतली. 9 स्कंद 9 अंक स्थिर अंक वर्णन केलेला आहे धर्मशास्त्रामध्ये अंकशास्त्रामध्ये. 9 प्रत्येक अंकाला महत्व आहे. 1चं महत्व वेगळं आहे, 2चं महत्व वेगळं आहे, 3चं महत्व वेगळं आहे, 4चं महत्व वेगळं आहे, 5चं महत्व वेगळं आहे, 6चं महत्व वेगळं आहे. 9चं महत्व काय आहे? 9 हा स्थिरांक आहे. समजण्यासाठी 9 1 9 9 दुने 18. जे 18 उत्तर आलंय ना ती 1 अधिक 8 जर केलं तर बरोबर 9 उत्तर येतं पुन्हा आपल्याला. 9 त्रिके 27 7 अधिक 2 9च उत्तर येतं. 9 चोक 27 पर्यंतच पाडा पाठ. 9 चोक 36. 6 अधिक 3 बरोबर 9. आता सगळा पाढा जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं उत्तर 9च येतं. ह्या संपूर्ण अंकशास्त्रामध्ये उत्तर 9च येतं. असं फक्त 9चाच पाढा आहे, दुसरा पाढा नाही. म्हणून 9व्या स्कंदामध्ये भगवंत प्रगट 9 स्कंदापर्यंत श्रीमद भागवताची कथा वर्णन केली. याचा भाव असा आहे की साधक आता पूर्ण स्थिर झाला. त्याचं चित्त, त्याची मन, त्याची बुद्धी पूर्ण एकाग्र झालेली आहे. आता हरीच्या भेटीची केवळ तळमळ आहे त्याच्या चित्तामध्ये. परिपूर्ण भक्तीनं विकासलेला आहे तो, परिपूर्ण वैराग्यानं विकसित झालेला आहे तो, परिपूर्ण शुद्ध आध्यात्मिक ज्ञानाने विकसित झालेला आहे तो. भक्ती ज्ञान आणि वैराग्याने युक्त झालेल्या साधकाला केवळ हरी दर्शनाची ओढ राहते. म्हणून 9 स्कंधापर्यंत जेवढे चरित्र आपण श्रवण केले, गजराजाचं चरित्र श्रवण केलं, अनेकांचे चरित्र श्रवण केले, यामधून आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होत आहे, भगवत प्रेम निर्माण होत आहे, ज्ञानाची वृद्धी त्या ठिकाणावरती होते. भक्ती ज्ञान वैराग्याने आपण परिपूर्ण झालो की आपल्याला श्रीमद भागवत श्रीकृष्ण दर्शन करून देतं, भगवंताचं दर्शन होतं. म्हणून 9 स्कंधाचा अध्ययन, 9 स्कंधाचा अभ्यास, 9 स्कंधापर्यंतचा अभ्यास साधकांनी सुव्यवस्थित रीतीनं केला पाहिजे. मथुरेमध्ये जरी भगवंत प्रकट झाले, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा हरी प्रकट झाले पाहिजे. वसुदेव देवकी मातेला जरी परमानंद प्राप्त झाला, आपल्यालाही आनंद प्राप्त झाला, पुत्र झाला वसुदेव देवकीला, आनंद झाला तुम्हाला मला. किती काळजी तुझी सर्व चिंता त्याची आहे. म्हणजे कोणी कोणाची काळजी घेताना, भक्ताची काळजी जर कोणी करताना दिसलं ना, त्याचा हरी. गोपाल कृष्ण भगवान की. वसुदेव आणि देवकी मातेसाठी भगवंत प्रकट झाले, बरोबर आहे. आता तुमच्या माझ्यासाठी प्रकट व्हायचे राहिलेले आहे प्रत्यक्षात. आणि आनंद झाला आपल्याला. वसुदेव देवकीचं बाळ, नंद राजा नंदराणीचं बाळ कान्होबा, किती सुखाची प्राप्ती. पण अजून आपलं दर्शन राहिलंय, प्रत्यक्षात राहिलंय. म्हणून 9 स्कंधाचा अध्ययन, 9 स्कंधाचा अभ्यास परिपूर्ण करायला पाहिजे.
बंदीशाळेमध्ये वसुदेव आणि देवकी माता, आणि बंदीशाळेमध्ये भगवंत प्रगट झालेले आहेत. 6 लेकरं मारली गेली. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. कुठं मारली, कोणी मारली आणि का मारली? कंसाने मारली. कुणाची मारली? वसुदेव देवकी मातेची 6 लेकरं मारली. सातव्या बाळाला नाही मारलं, ते संकर्षित केलं गेलं. आणि 8व्याला मारण्याचा प्रश्नच नव्हता. 8व्यानी 6 ज्याने मारलं त्याला मारलं. ह्याच्यामध्ये फार गोड अध्यात्म आहे, फार गोड रहस्य आहे. षडरिपू 6 रिपू आहे असं म्हणतात. लोहे को लोहा, विषाने विष नाहीसं केलं जात असतं. एखाद्याच्या अंगामध्ये जर का विष दिलं, विषारी साप जर का चावला त्याला, तर कशाचं इंजेक्शन देतात? विषारीच इंजेक्शन, विषाचंच इंजेक्शन देतात. पहिल्या विषापेक्षा जास्त विष. पहिलं विष त्याने दिलं, नाग चावला त्याने पहिल्यांदा विष आपल्या शरीरामध्ये दिलं, आपण मरणार होतो. डॉक्टर साहेबांकडे वाचण्यासाठी गेलो. ते म्हणले थोडस दिलं असं सापाने विष, आता मी जास्त भरून देतो तुला. विषाने विष गेलं. भगवंत रिपू नाश करतात, रिपू नाश करतात, आणि शेवटच्या रिपूचा नाश श्रीहरी करतात. आणि तो शेवटचा रिपू आहे तुमच्या माझ्यातला, त्याला कंस असं म्हणतात. म्हणून आता भगवतीच्या चरित्रामध्ये मोहाचा नाश भगवतीनं केला. महिषासूर माहिती आहे ना? या महिषासूर म्हणजे काय? मोह महिषासूर मर्दना लागुनी. मोह नावाचा जो महिषासूर आहे, त्या महिषासुराला भगवतीनं, आई जगदंबेनं मारलं. ही सगळी जी ट्रीटमेंट आहे ना, ही आदिभौतिक स्थितीमध्ये सुद्धा, आदिदैविक स्थितीमध्ये सुद्धा आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये सुद्धा प्राप्त होत असते. आणि या कथेचा उपयोग तुमच्या माझ्यातले रिपू मारले जातात. तुमच्या माझ्यातले रिपू, तुमच्या माझ्यातले दुर्गुण, तुमच्या माझ्यातले अवगुण नाश होतात. हरिकृपेनं एकाला आपल्या शरीरातून त्या ठिकाणावरती काढलं जातं. सगळे शरीर सोडून गेल्यानंतर मग हरीचं वास्तव्य आपल्या देहामध्ये होतं. हे बोलणंही कमी पडतं. आपला देह हरिरूप होत असतो. सच्चिदानंद स्वरूप होत असतो. म्हणून बंदीशाळेमध्ये भगवंत प्रगट झाले. अंधाऱ्या कोठडीमध्ये वसुदेव आणि देवकी मातेला ठेवलेलं होतं. बंदीशाळेतच प्रगट झाले ना? बरोबर आहे. भगवंत बंदीशाळेतच प्रगट होतात. कारण जो बंदीशाळेत नसतो त्याच्यासाठी देवाला प्रगट व्हायचं नसतं. कारण बंदीशाळेमध्ये तोच नसतो जो भगवंत असतो. भगवंतच फक्त बंदीशाळेमध्ये नाही, भक्त सगळेच बंदीशाले येत आहेत. जीव सगळेच बंदीशाले येत आहेत. बंदीशालेतून कधी आपण मुक्त होऊ? ज्या वेळेला हरिदर्शन तुम्हाला मला होईल, आपण मुक्त होऊ. आणि भक्ताला हरिदर्शन करून देण्यासाठी वसुदेव आणि देवकी ज्या बंदीशालेमध्ये आहेत, त्या बंदीशालेमध्ये सगळीकडे अंधार कोठडी, हातापायामध्ये सगळं दंड आहेत. कंसाने बंदीशालेमध्ये टाकलंय का? मग भगवंत बंदीशालेमध्ये येतात भक्ताला मुक्त करण्यासाठी. आता तुम्ही आम्ही जगात आहोत, बंदीशालेत आहोत, बंधनामध्ये आहोत. सांसारिक बंधनं आपल्यावरती त्या ठिकाणावरती आहेत. हातापायामध्ये बेड्या आहेत आपल्या. नाही, प्रत्यक्षात बेड्या नाही दिसत, पण बेड्याच असतात त्या. याच्याशिवाय करमत नाही, त्याच्याशिवाय करमत नाही म्हणजे बेडी आहे ना. घराच्या बाहेर गेलेला मनुष्य घरीच येतो म्हणजे त्याला साखळदंडाने आवळून ठेवलंय ना, म्हणून वापस येतो तो. एकमेकाशिवाय एकमेकाला सोडून आपण राहू शकत नाही म्हणजे आपल्याला कोणी बांधून ठेवलंय?
ही माईक बंधनाने आपण बंदिस्त झालेलो आहोत, म्हणजे बंदिशालेत मध्ये आहोत. आपण बांधून ठेवलेला आहे, आपल्याला आपण बांधून घेतलेला आहे स्वतःला. बंदिशालेमध्ये आहोत आपण. भक्त जरी असला तरी तो भगवत कृपा होईपर्यंत बंदिशालेतच असतो. मग बंदिशालेमध्ये भगवंत येतात, म्हणजे या जगातच भगवंत येऊन आपल्याला दर्शन देतात ना, देतात. बंदिशालेमध्ये हरी येतात, आपल्याला दर्शन प्राप्त होतं. ज्या वेळेला दर्शन प्राप्त होतं, दर्शन प्राप्त झाल्यानंतर वसुदेवा मला गोकुळाला घेऊन जा. अजून हातापायातली बंधन गळली नाहीत, फक्त दर्शन मिळलं, आनंद प्राप्त झाला, परमानंद प्राप्त झाला. दर्शनाच्या अगोदर लख प्रकाश. भगवंत भेटीच्या अगोदर, भगवंताच्या दर्शनाच्या अगोदर लख प्रकाश. लख प्रकाश, प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे. प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे. प्रकाश प्राप्त झाला याचा अर्थ अंधकार समूळ नाहीसा झाला. भगवंताचं दर्शन घडलं, अज्ञानाचा समूळ नाश झाला. अज्ञानाचा जोपर्यंत समूळ नाश नाही होत साधकाच्या, तोपर्यंत हरी दर्शन नाही. म्हणून भगवंत अगोदर लख प्रकाश दर्शन घडलं, प्रकाश पडला. याचाच अर्थ वसुदेव देवकीचा अज्ञान पटल नाश केलं हरीनं, आणि अज्ञान पटल नाश करून मग श्री हरी प्रगट त्या ठिकाणावरती होतात. भगवंत प्रगट झाले तरी सुद्धा हातापायातली बंधन नाही गळाली. भगवंत अज्ञान नाश झालं, भगवंताच्या कृपेने अज्ञानाचा नाश झाला. कारण अज्ञानाचा नाश भगवंताच्या कृपेनंच होत असतो. प्रकाश दर्शन भगवंताच्या कृपेनंच होत असतो. आपण भक्ती करावी, आपण भक्ती करावी. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. किंवा भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. आधी भक्ती आहे, आधी हरिवरती प्रेम झालं पाहिजे. हरिवरच्या प्रेमाने काय होतं, आपोआप प्रकाश दर्शन होतं. याचा अर्थ भक्तीमुळं अज्ञानाचा समूळ नाश होतो. अज्ञानाचा समूळ नाश झाला की मग हरिदर्शन होऊ शकतं. वसुदेव आणि देवकी मातेला अज्ञानाचा नाश झाला, भगवंताचं दर्शन घडलं. भगवंताचं दर्शन घडलं, अजूनही हातापायातली बंधनं नाही संपली. आता मात्र आज्ञेचं पालन करायचं आहे. पहा, ज्याच्या अज्ञानाचा नाश झाला हरिकृपेनं, हरिकृपेनं ज्याच्या ज्ञानाचा नाश होतो किंवा झाला, ही 10वी पायरी आहे. पहिला स्कंद, दुसरा स्कंद, तिसरा स्कंद, चौथा स्कंद, 5वा स्कंद, 6वा स्कंद आणि 10वा स्कंदामध्ये ज्या वेळेला आपण येतो किंवा वेदव्यासजी महाराज, नारदजी महाराज ज्या वेळेला या शुकदेवजी महाराज ज्या वेळेला दशम स्कंदाला आरंभ करतात, त्यावेळेला 9 पायरीपर्यंत एक एक पायरी श्रीमद भागवत कथा आपल्याला उंच उंच नेते. 10व्या पायरीवरती हरिदर्शन आहे. 9 स्कंद पूर्ण झाले, भक्त स्थिर झाला, भक्त निश्चल झाला. आता ना त्याची चित्तवृत्तीमध्ये बिघाड नाही होत, त्याच्या मन विकार नाही पावत. आता पूर्ण स्थैर्यता आलेली आहे, त्याला पूर्ण स्थिर झाला. आणि मग दशम स्कंदामध्ये दशम अनंत दर्शन दान करणारा अंक आहे. 10 अंक अनंताचं. मग दशम स्कंदामध्ये भगवान गोपाल कृष्णांना प्रकट झालेलं पाहतोय. ज्या वेळेला प्रकाश दर्शन होऊन 9 स्कंदापर्यंत स्थिर झालेल्या साधकाला अतिप्रीती भगवंतावरती वृद्धिंगत झालेली आहे, होतेच आहे, होणारच असते. आणि मग अज्ञानाचा समूळ नाश हरिकृपेनं होतो. हरिकृपेनं अज्ञानाचा नाश झाला की हरिरूप आपल्या डोळ्याने आपल्याला पाहू शकतो आपण. हरी दर्शन घडलं रे घडलं की याच्या पुढं साधकाने भगवंताच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे. भगवंत जी आज्ञा करतील साधकाला त्या आज्ञेचं पालन करावं लागत असतं. आपण ध्रुव चरित्रामध्ये श्रवण केलं त्यावेळेला नाही लक्षात येत, हे एक एक ज्या गोष्टी असतात ना एकमेकावरती अवलंबून असतात. ध्रुव बाळासमोर प्रगट झाले हरी, प्रल्हादजी महाराजांसोबत प्रगट झाले हरी. ध्रुवा, आता माझी आज्ञा आहे, तुला राज्यकारभार करायचा आहे.
म्हणजे दर्शन दिल्यानंतर भगवंताने आज्ञा केली, तुला काय करायचंय पुढं. प्रल्हादजी महाराजांना राज्य कारभार करण्यासाठी आज्ञा केली. गजेंद्राला भगवंताने दर्शन दिलं, विमान उपस्थित केलं, म्हणले विमानात पैसा चालू वरती. म्हणजे भगवंत प्रत्येक साधकाला दर्शन दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची आज्ञा करत असतात. अजून भक्ताचं परमकल्याण नाही केलं भगवंतानी, फक्त दर्शन दिलं, मधली स्थिती आहे. पूर्ण अव्यक्त, पूर्ण परब्रह्म स्वरूपाची अनुभूती नाही. मध्यस्थितीवरची त्या ठिकाणावरती अति आनंददायक. भक्ताचं प्रेम भगवंतावरती, ते प्रेम दर्शन मागत असतं, प्रेम दर्शन मागत असतं. प्रेम ज्ञानचर्चा श्रवण करायला तयार होत नाही, प्रेम सगुणाला महत्व देणार असतं. म्हणून भगवंताच्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यक्त होतात, अरूप स्वरूप होतात, निर्गुण सगुण होतात, अव्यक्त व्यक्त होतात, निराकार सावयव होतात, साकार होतात. भगवंताची आज्ञा. काय आज्ञा केली भगवंतानी वसुदेवजी महाराजांना? वसुदेवजी महाराज आणि देवकी मातेने प्रार्थना केली, म्हणजे मागच्या जन्मात अशी नव्हती प्रार्थना केली आम्ही, जसं सगळ्यांना बाळ होतं तसंच तुम्ही आमचं बाळ व्हायला पाहिजे. याचा काय अर्थ? याचे दोन अर्थ. आदिभौती भाव पाहिला, जसे सगळ्यांना बाळ होतात तसं तुम्ही आमचं बाळ झालं पाहिजे, म्हणजे जसे सगळ्या आयांना लेकरं होतात तसं तुम्ही आमचं लेकरू व्हा. आता तसं जर भगवंत लेकरू झाले असते तर भगवंताचं भगवंत पण संपलं असतं. भगवंत कधी जीव होऊ शकत नाही, भगवंत कधी सामान्य माणसासारखे होऊ शकत नाही. साखरीला प्रार्थना केली, साखरताई साखरताई एखाद्या दिवशी तरी तुम्ही कडू व्हा ना. आता साखरीला कडू होण्याची प्रार्थना. जसं सगळ्यांना बाळ होतं तसं तुम्ही आमचं बाळ व्हा, फक्त दिसण्यासाठी, गुणानी नाही. जसं सगळ्यांना बाळ होतं तसं तुम्ही आमचं बाळ व्हा. याचा अर्थ फक्त दिसायला छोटेशी व्हा तुम्ही. पण छोटेशी व्हा म्हणजे फक्त दिसायला बरं का, असायला छोटे नका हो. असायला जेवढी महानता तुमच्यामध्ये आहे तेवढी पूर्ण राहू द्या, पण दिसायला छोटी व्हा. याचा दुसरा भाव असा आहे, जसं सगळ्यांना बाळ होतं तसं तुम्ही आमचं बाळ व्हा. सगळ्यांना बाळ होतं म्हणजे सगळ्या माणसांना नाही, सगळ्या पतिव्रता स्त्रियांना जसं बाळ होतं तसं तुम्ही आमचं बाळ व्हा. नाही, यापूर्वीच्या साधकांसाठी जे रूप तुम्ही घेतलं ते रूप आम्ही तुम्हाला मागितलं होतं. तुम्ही चतुर्भुज नारायण स्वरूप धारण करून प्रगट झालात, आम्ही असं नाही मागितलं. छोटस बाळ रूपामध्ये तुम्ही आम्हाला दर्शन द्यावं, बाळकृष्ण रूपामध्ये आम्हाला तुम्ही दर्शन द्यावं. त्या बाळकृष्ण रूपाचं आम्ही तुम्हाला दर्शन मागितलं होतं. तुम्ही असे चार हात घेऊन नाही, चांगला आहे रूप, पण बाळकृष्ण रूप आहे. भगवंत म्हणले मी छोटा झाल्यानंतर तुमच्याशी काही बोलता येणार नाही, कारण भगवंताला माहित होतं या दोघा जणांवर आपल्याला मायेचं आवरण टाकावं लागणार आहे, पुन्हा पांघरून टाकावं लागणार आहे. का? मी दिसू नये म्हणून. म्हणजे आहे तो जो मी परमात्मा तो वसुदेव देवकीला नाही लक्षात राहिला पाहिजे. जसं सगळ्या आया आपल्या लेकराला लेकरू म्हणूनच संगोपन करतात तसं झालं पाहिजे. तुमच्या माझ्यावरही मायेचंच पांघरून टाकलेलं आहे, तुमच्या माझ्यावर सुद्धा मायेचं पांघरून टाकलं. चुकूनही आपल्याला कधी वाटतं का की आपलं लेकरू गोपालकृष्ण आहे, आपले पती गोपालकृष्ण आहे, आपले पती भगवंत आहे? चुकूनही वाटतं का आपले भाऊ गोपालकृष्ण आहे, आपली पतिव्रता भगवंत आहे, गोपालकृष्ण आहे? कधी लक्षात येतं का आपल्या? का नाही लक्षात येत? हा कानोबा नाही म्हणून लक्षात येत नाही का मायेनं आपल्या डोळ्यावर पांघरून टाकलंय म्हणून कळत नाही? मायेनं पांघरून टाकलंय नसता सगळाच हरी आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, साराच हरी. अवघा झाला माझा, सगळाच हरी आहे. तरी सुद्धा आपल्याला एवढं उघडं दर्शन होत आहे हरीचं. किती रूप घेतलीत हरीनं बापा, किती रूप घेतले. पण मायेचं आवरण असल्यामुळं, मायेचं पटल असल्यामुळं आपल्याला हरीशी आपण बोलतो, हरीशी बोलाचाली करतो, हरीशी भांडण तंटे करतो, हरीशी सगळे व्यवहार करतो, हरी सोबत सगळे व्यवहार करतो आपण. तरी चुकूनही आपल्या लक्षात येत नाही की हरी सोबत आपले व्यवहार चाललेले. याला कारण आहे माया.
माया आपल्याला हे स्वरूप जे असलेलं स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला दृष्टीगोचर होऊ देत नाही, त्या स्वरूपाची जाणीव होऊ देत नाही. जशी जशी चित्ताची शुद्धता, चित्ताची शुद्धता म्हणजे तरी काय असते, जशी जशी चित्ताची शुद्धता होत जाते म्हणजे चित्तात ते विकार नाहीसे होतात, तसा तसा हरी हा विश्वाकार, हा जगताकार, हा विश्वात्मा आपल्या समोर त्या ठिकाणी येतो किंवा मायेचं आवरण विरळ होत जातं. वसुदेवाने देवकी मातेला परमानंद प्राप्त करून, जसं सगळ्यांना बाळ होतं तसं तुम्ही आमचं बाळ व्हा. म्हणजे ज्या 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 रूपाचं तुम्ही सगळ्यांना साधकांना दर्शन देता ती इष्ट रूपाचं बाळकृष्ण रूपाचं आम्हाला दर्शन मिळलं पाहिजे. वसुदेव देवकीची आज्ञा मान्य करतात भगवंत. मी तसंच होणार आहे, जसं तुम्हाला पाहिजे तसं होणार आहे, जशी माझ्या भक्ताची इच्छा आहे मी तसा होणार आहे. पण लहान झाल्यानंतर मला तुमच्याशी बोलता येणार नाही, कारण तुम्हाला लक्षातच येणार नाही की मी ज्याच्याशी बोलतोय किंवा जो माझ्याशी बोलतोय हा परमात्मा आहे. तुम्ही मला छोटंसं लेकरू म्हणताल आणि लेकराचं आपण काही ऐकतो का, तुला काय कळतं, तुला काय कळतं, तू नको शहाणपणा शिकवू असं तुम्ही बोलता मला. म्हणून मोठा आहे तोपर्यंतच आज्ञा देऊन ठेवतो, कारण त्याच्यानंतर तुम्हीही गुप्त होऊन जाणार आहात आणि मीही गुप्त होऊन जाणार आहे. म्हणून गुप्त होण्याच्या अगोदर, सुप्त होण्याच्या अगोदर, देह भावामध्ये येण्याच्या अगोदर माझी आज्ञा तुम्ही मान्य करा. वसुदेवा मला गोकुळाला घेऊन जा. गोकुळ भगवंताचं आहे, गोकुळ भगवंताचं धाम आहे. प्रगट झाले मथुरेत, नेऊन पोहोचवलं गोकुळामध्ये. मध्ये यमुना माईला दर्शन घडलं. यमुना ही शुद्ध भक्ती आहे. यमुना नदी म्हणजे शुद्ध भक्तीचं स्वरूप आहे. शुद्ध भक्ती ज्यामध्ये पूर्ण तात्विक स्वरूपाची भक्ती, ज्यामध्ये ज्या भक्तीमध्ये अज्ञानाचा जरासाही लेश नाही, शुद्ध भक्ती. वसुदेव आणि देवकी, वसुदेवजी महाराजांनी ज्यावेळेला मस्तकावर घेतला, हातापायातली बंधन गळून पडली, बंधनातून मुक्त केलं. सर्व बंधनातून श्रीहरी भक्ताला मुक्त करतात. यासाठी तर भगवंत प्रकट झाले. गोकुळामध्ये जाऊन पोहोचले हरी. मध्यरात्रीचा समय, 12-12:30 वाजता सर्वसाधारण वसुदेवजी महाराजांनी आणलं असेल. मध्यरात्रीला जर भगवंत प्रगट झाले, मध्यरात्र म्हणजे सर्वसामान्य व्यावहारिक भाषेमध्ये 12 वाजता रात्री, मध्यरात्रीला 12 वाजता. मग आता मथुरेमधून गोकुळामध्ये जायला आपण अर्धा तास धरू ना, लागला असेल तेवढा, कारण अरण्य होतं. काही मथुरा इकडून आणि गोकुळ तिकडून नाही, मध्ये फक्त यमुना वाहते. यमुनेच्या पलीकडून गोकुळ आहे, यमुनेच्या अलीकडून मथुरा आहे. बस भगवंत प्रगट झाले पाहिजे आणि वसुदेवाने गोकुळामध्ये एकदा हरीला नेऊन पोहोचवलं पाहिजे. जर हरीला वसुदेवाने गोकुळामध्ये नेऊन पोहोचवलं तर गोकुळामध्ये गवळणी आहेत, गोकुळामध्ये गोपाळ आहेत आणि गोपाळमध्ये गोपिकांमध्ये भगवंत त्या ठिकाणावरती असतात. आणि मग त्या ठिकाणावर पारमार्थिक जे सुख आहे, व्यावहारिक नाही, पारमार्थिक जे सुख आहे ते सुख, जे परमानंद ज्याला आपण म्हणतो, तो परमानंद गोकुळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोपिकांच्या समवेत, गोपाळांच्या समवेत आणि कान्होबा त्यांच्या हात आहेत. तसं पाहिलं गेलं तर मथुरेतही कान्होबा ज्यावेळेला प्रगट झाले, कान्होबा मथुरेत नाही प्रगट झाले, भगवंत मथुरेमध्ये प्रगट झाले, छोटेसे झाले, तेव्हापासून त्यांना कान्होबा म्हणतात. अजून तर नावही नाही दिलं, आताशी तर गोकुळामध्ये आली, याच्यानंतर कान्होबा होणार आहे. नाना प्रकारची नावं भगवंताला प्राप्त होणार आहे. मध्यरात्रीच्या समयाला वसुदेवजी महाराजांनी यशोदा माईच्या कुशीमध्ये कान्होबाला आणून ठेवलं. तिथं जन्माला आलेली कन्या उचलली आणि आपल्या टोपलीमध्ये ठेवली. वापस बंदीशालेकडे निघून गेले. बंदीशालेमध्ये गेले. कन्येच्या रडण्याचा आवाज यायला लागला तिकडं. मुलाच्या रडण्याच्या आवाजापेक्षा मुलींचा आवाज जरा टणक असतो, कणखर असतो. रडण्याचा आवाज आला. कंसाला माहिती मिळाली. कंस धावत धावत आला. हातामधून हिसकवत आणा, मुलगा आहे का मुलगी आहे, 8वा आहे का 8वी आहे याचा विचार सुद्धा नाही केला. दगडावरती आदळणार एवढ्या वेळामध्ये विद्युलतेसारखे सुटून गेली आधी माया. आकाशवाणी झाली. कंसा
वसुदेव देवकीचा 8वा पुत्र जन्मालाही आला आणि गोकुळामध्ये जाऊनही पोहोचलेला आहे. कंसाला मात्र याचं ज्ञान झालं की माझा काळ गोकुळात आहे. इकडून मध्यरात्रीला येऊन पोहोचले कान्होबा. वसुदेवजी महाराज तर पुन्हा बंदीशालेमध्ये गेले. बंदीशालेमध्ये का जावं लागलं? जाताना मायेला डोक्यावर नेलं ना. आधी मायेला डोक्यावर नेल्यामुळं जो मायेला डोक्यावर घेऊन नाचतो तो पण त्याची बंधनं पक्की होत जातात, घट्ट होत जातात, सुटू शकत नाही तो. हरीला मस्तकावरती घेऊन गेले वसुदेवजी महाराज. बंधन मुक्त, हातापायातले बंधनं मेघडा गळून पडल्या. रात्रीचे 2 वाजले, 2:30 वाजले, 3 वाजले, 3:30 वाजत आले. आतापर्यंत भगवंत विचार करतात, अगं यशोदा, किती वेळेपासून मी तुझ्या कुशीत आहे. अशी काही गाढ झोप लागली यशोदा तुला? आई, मी आलोय ना. अरे बघता, मी आलोय ना. माझ्या आईला माझ्या येण्याचा, माझ्या यशोदेला, माझ्या भक्ताला माझ्या आगमनाचं त्या ठिकाणावरती आनंद व्हायला पाहिजे. म्हणून भगवंताने आपला सुकुमार असणारा हात, कोवळा कोवळा मुलायम असणारा हात पुढं नेला आणि यशोदेच्या गालाला स्पर्श केला. बरोबर यशोदाई साहेब आपले डोळे उघडले. यशोदाई साहेबाचं लक्ष गेलं कुशीतल्या बाळाकडे. मला तर बाकीच्यांनी बाळणपणात असं होतं, बाळणपणात असं होतं, बाळणपणात असं होतं सांगितलं आणि माझं बाळही जन्माला आलं. बरोबर, जन्माला आलेलं बाळ माझ्या कुशीत आहे, खेळत आहे, हसत आहे. आणि मग यशोदाई साहेबाच्या नयनातून आनंदाच्या अश्रू वाहिला लागले. किती भाग्यवान आहे मी. कोट्यावधी जन्माचं पुण्य माझ्याकडून झालं असेल म्हणून तर एवढं सुंदर अशा प्रकारचं बाळ मला प्राप्त झालेलं आहे. यशोदा माईनं कान्होबाला जवळ घेतलं आणि यशोदा माय कान्होबाला स्तनपान करायला लागल्या. आज विश्वंभर ज्यांना म्हणतात ते यशोदा माईचं प्रेम पाना त्या ठिकाणावरती घ्यायला लागले. प्रेम पाना तो यशोदा माईला यायला लागला. एका बाजूला स्तनपान करणारे हरीनं, दुसऱ्या बाजूला यशोदेच्या पायाला, यशोदेच्या मंडीला आपला पाय धड 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 असा मारत राहिले. तो यशोदा माईला अजून त्या ठिकाणावरती प्रेम पाना यायला लागला. आणि का नाही महाराज, ज्या यशोदेच्या कुशीमध्ये परमात्मा आहे, ज्या यशोदेच्या कुशीमध्ये सच्चिदानंद स्वरूप भगवंत आहे, किती आनंद यशोदा माईला. नंद बाबा गोशाळेमध्ये बसलेले होते ध्यान करण्यासाठी. ध्यानामध्ये हे सगळं रूप, सगळं चित्र पाहिलं वसुदेव या नंद बाबांनी. आणि नंद बाबा घाईघाईनं आले. गर्गाचार्यजी महाराजांनी विचारलं, काय नंदा, काय नंदा, काय झालं? म्हटले महाराज, यशोदेच्या महालामध्ये पलंगावरती मंचकावरती यशोदा पहुडलेली आहे. यशोदेच्या कुशीमध्ये सुंदर साजर गोजर बाळ आहे. प्रकार काय आहे महाराज? नंदा, बधाई हो नंदा, बधाई हो नंदा, बधाई हो नंदा, तुला बाळ झालंय नंदा, तुला बाळ झालंय, तुला बाळ झालंय. गर्गाचार्यजी महाराजांना माहिती होतं, ज्ञान होतं की श्रीहरी कृपावंत झालेले आहे. नंदा, तुला जायचंय का? बाळाला पाहिला जायचंय का? म्हणजे हो जायचंय मला पाहिला. स्नान करून या अगोदर. नंद बाबा घाईघाईनं स्नान ओळखून आले आणि नंद बाबा आतमध्ये जाणार एवढ्या वेळामध्ये काही झालं, काही कळलं नाही. कशी वार्ता सगळ्या गोकुळात पसरली काही कळलं नाही. कारण वार्ता आदल्या दिवशीलाच बसलेल्या होत्या ना सगळ्या. तिथीवार नक्षत्र काढलं होतं. आता जसे डॉक्टर मंडळी आपल्याला सांगतात कधी बाळंत होणार आहेत तुम्ही. आपण सांगतो ना, डॉक्टरने आम्हाला तारीख दिली कशाची, बाळंत कधी होणार आहे. गर्गाचार्यजी महाराजांनी गणित काढलं. म्हणजे आज बाळ होणार, यशोदेला बाळ होणार आहे. सगळ्या गवळणी नंद बाबाच्या वाड्यातच. घरी जायला तयार नाही. का नाही? मी जर घरी गेली तर आणि ही जर इथं राहिली तर माझ्या अगोदर हिला बाळ दिसेल. ओढ होती, चुरस होती, स्पर्धा होती. नुसत्या स्पर्धा व्यवहारामध्येच ठेवू नये. त्याने एवढं कमवलं का? त्याने दुसरा मजला बांधला का? मी तिसरा सुरू करतो. मरून गेले लोक ह्या स्पर्धा करून
या स्पर्धेत काय? मृगजलामध्ये कुठे स्पर्धा असते का? ही मृगजलाची स्पर्धा आहे काही. दोन पटीनं फलकट असतं ते, त्याच्यामध्ये स्पर्धा नाही. स्पर्धा नाही करू, स्पर्धा नाही. अलीकडे तर स्पर्धेचा काळ आहे सगळा. स्पर्धा स्पर्धा स्पर्धा. मोठ्या माणसांमध्ये स्पर्धा, पतिव्रता स्त्रियांमध्ये स्पर्धा. स्पर्धाच आहे. काय करायचे? स्पर्धा. शर्यत लावू नये. धर्मशास्त्र म्हणतं शर्यत कधी लावू नये, जुगार कधी खेळू नये, शर्यत कधी लावू नये. शर्यत म्हणजे स्पर्धा कधी लावू नये, स्पर्धा कधी करू नये. अति हीन माणसाचं लक्षण आहे ते स्पर्धा करणे. आणि जास्त दुःखाला कारणीभूत होतं मनुष्य. स्पर्धेत नाही उतरायचं कधी, शर्यतीत कधी उतरायचं नाही. आपण माघार घेऊन ये. तू मोठा तुझा पळ, तुला किती पळायचं पळ, मी स्पर्धा नाही करत. आणि जर स्पर्धेची वृत्ती आहे, जर शर्यतीत उतरण्याची वृत्ती आहे, तर परमार्थात उपयोगात आणायला पाहिजे. प्रेमाच्या भक्ताला विचारावं, तू किती जप करतोस? म्हणजे एका दिवसाला 1 लाख नाम गातो मी 2 लाख काही. तू वर्षाला एकदा भागवत कथा ऐकतो, मी महिन्याला ऐकत जाईल. तू दर एकादशीला गीता पाठ करतो, मी रोज गीताचा 1 अध्याय वाचत जाईल. स्पर्धा. तशी स्पर्धा नाही कर, परमार्थात स्पर्धा नाही करायची. पण ती स्पर्धेची जी वृत्ती आहे आपल्यामध्ये जागी झालेली, ती स्पर्धेची वृत्ती आपल्याला नाहीशी करायसाठी कमीत कमी कल्याणकारक वाटेवरती तरी ती स्पर्धा सुरू झाली पाहिजे. गोपिकांना त्या ठिकाणावरती कुतूहल होतं की मी जर का घरी निघून गेली तर हिला अगोदर दर्शन होईल आणि दर्शन मला झालं पाहिजे. प्रत्येक गवळणीला वाटायचं दर्शन मला अगोदर झालं पाहिजे, असं वाटणंच पाहिजे भक्ताला. एकमेकाला विचारलं पाहिजे, झालं का दर्शन? झाली भेट झाली नाही झाली? तुला सांगतो मी, तुझ्या अगोदर मीच देवाला पाहिजे. एकमेकांना मी पाहिजे प्रगट तर होऊ दे, मी पहिला. गर्गाचार्य महाराजांनी पाहिलं की या पोरी, या गोवळणी जर काही इथं बसलेल्या राहिल्या तर फुगडी तरी खेळतील, काहीतरी खेळ खेळतील. गोपिका यशोदामाईच्या कोशीमध्ये पाणी उभा. भक्ताजवळ भगवंत आलेले आहेत आणि हजारो जन्मापासून यशोदा माता श्रीहरीची वाट पाहतात. धन्य धन्य यशोदा माई. कशी वार्ता कळली, कशी वार्ता माहीत झाली, गवळणींना काही कळलं नाही. पण गोपिकांना मात्र याची माहिती झाली. तुला कळलं का ग? यशोदेला बाळ झालंय. तुला कळलं का ग? यशोदेला बाळ झालंय. तुला कळलं का ग? यशोदेला बाळ झालंय. आणि साऱ्या गवळणींनी श्रीकृष्ण दर्शनासाठी नंदबाबांच्या राजवाड्याकडे त्या ठिकाणावरती धावायला लागल्या. रात्रभरापासून एकाही गवळणीला झोप लागली नव्हती. आणि झोप येईल कशी? कान्होबा येण्याच्या अगोदरची स्थिती. भूक लागत नाही, झोप येत नाही, तहान लागत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, विषयाचे भोग घ्यावेशी वाटत नाही. या लक्षणाहून एक गोष्ट लक्षात येते, हरिदर्शन होणार आहे. कारण प्रत्येक कोणतीही घटना घडण्याच्या अगोदर त्याची सूचना अगोदर येत असते. सूचना आल्याशिवाय कोणतीही घटना सृष्टीमध्ये त्या ठिकाणावरती घडत नाही.
चित्ताला, जीवाला, मनाला, हृदयाला हुरहुर लागलेली असते भेटीची. मी भगवंताचं दर्शन अगोदर घेईल, मी भगवंताचं दर्शन अगोदर घेईल, मला भगवंताचं दर्शन अगोदर झालं पाहिजे असा विचार करणाऱ्या साऱ्याच गवळणी होत्या. तिला दर्शन झालं, माझं परमकल्याण झालं असं नाही, मला स्वतःला दर्शन झालं पाहिजे. साऱ्या गोपिकांची अशी भावना होती की मला दर्शन झालं पाहिजे. प्रत्येक भक्ताची आपली स्वतंत्र भावना, मला दर्शन झालं पाहिजे. त्यांना दर्शन झालं, मी का समाधान मानू? ज्यांची आपण शरणागती केलेली असते संत महापुरुषांची, सद्गुरूंची, त्यांना हरिदर्शन झालेलं आहे असं आपली श्रद्धा, आपला विश्वास असं सांगतोय की आपण ज्यांची शरणागती केली त्यांना हरिदर्शन घडलंय, हरिकृपा झालेली आहे त्यांना. चांगली गोष्ट आहे, आपल्याला झाली पाहिजे, ही ओढ आपल्याला असायला पाहिजे. मला सुद्धा हरिदर्शन. यशोदा माईला बाळ झालं याचा अर्थ यशोदा माईला जर का आपण संतांच्या जागेवरती, श्रीगुरूंच्या जागेवरती जर का पाहिलं तर त्यांना दर्शन झालं, त्यांना भेट झाली आणि त्यांच्यामुळं आता कुणाला दर्शन होणार आहे, कुणाला भेट होणार आहे, तर साऱ्या गोप आणि गोपिकांना दर्शन होणार आहे. एकावरती हरिकृपा झाली, त्याच्या सहवासामध्ये जाऊन, त्याच्या संगतीमध्ये जाऊन त्याला प्राप्त झालेल्या भगवंताचं आपल्याला दर्शन करणं नितांत आवश्यक. म्हणून मी दर्शन घेईल, मला दर्शन घडलं पाहिजे, मलाही दर्शन घडलं पाहिजे, मलाही दर्शन घडलं पाहिजे. ही गवळण तिच्या पुढं, ती गवळण तिच्या पुढं पळायला लागली. रात्रभर गवळणीला डोळ्याला डोळा लागला नाही. का लागला नाही? मला जर का झोप लागली तर दुसरी जागी राहील आणि तिला अगोदर निरोप लागेल आणि माझ्या अगोदर ती दर्शनाला जाईल, म्हणून मी सुद्धा झोपणार नाही. असा प्रत्येक गवळणीने जर विचार केला, म्हणून एकही गवळण झोपलीच नाही. आणि ज्यावेळेला गोपिकांना हा निरोप लागला, वार्ता कळाली, गवळणी त्या ठिकाणावरती धावतात आहे. पण पळणाऱ्या धावणाऱ्या गोपिकांनी विचार केला, मी तर हरिदर्शन करणारच आहे, पण माझी सखी आहे ना ती, माझी मैत्रीण आहे ना ती, मग तिलाही हरिदर्शन झालं पाहिजे. म्हणून एकट्यानेच सुख घ्यायचं हरिदर्शनाचं असं नाही, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा या गवळणी एकमेकाला सांगत सांगत निघाल्या. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणी पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला. एक धावती ती पुढे, एक धावते की पुढे, एक धावती की पुढे, एक धावते की पुढे. ताटी वाटी सुंढवणे, ताटी वाटी सुंढवणे, गवळण म्हणती, गवळण म्हणती,
निघालेली आहे हरिदर्शनाला. चालायचं आहे का तुला? जसं आपण सांगतोय मी चाललोय हरिदर्शनाला, चालायचं आहे का तुला? मी चाललोय हरिकथेला, चालायचं आहे का तुला? मी चाललोय हरिदर्शनाला, चालायचं आहे का तुला? आणि गोकुळ होतं गोकुळ महाराज, सगळ्यांना चालायचं होतं, सगळ्यांना जायचं होतं, सगळ्यांनाच घ्यायचं होतं हरिदर्शन. वार्ता मिळाली असती तरी सुद्धा, नसेल वार्ता मिळाली तरी सुद्धा हरी प्रगट झालेले आहेत ना. हरी प्रगट झाल्यानंतर आपोआप हरीनं सगळ्यांना प्रेरणा केली आणि हरिदर्शनासाठी गवळण निघाल्या. आता हरिदर्शनाला जर का आपण निघालो आहोत तर सोबत काहीतरी न्यावं लागणार आहे. रिकाम्या हाताने जाऊन चालणार नाही त्याच्या दर्शनाला. राजाच्या दर्शनाला जायचं असलं तर सोबत हिरे माणिक मोती रत्न न्यावं लागतात. साधू संतांच्या दर्शनाला जायचं असलं तर तुळशी दलपत्र न्यावं लागत असतं. हरिकथा कीर्तनाला जायचं असलं तर, हरिदर्शनाला त्यावेळेला जायचं असतं त्यावेळेला काहीतरी वाण न्यावं लागणार आहे. वाण म्हणजे काय? आमच्याकडे खूप आहे त्याच्यापैकी थोडस तुला देतोय, याला वाण म्हणतात. नमुना वाण. वाण म्हणजे आमच्याजवळ जे आहे ते कसं आहे हे तुला कळावं म्हणून थोडस टेस्ट, थोडीशी चव, थोडस घेणं वाण. त्या वाणाचं आहे, त्या पद्धतीचं आहे, त्या दृष्टीचं आहे, त्याच्या सारखं आहे, त्याला वाण म्हणतात. एक धावत एकी पुढे ताटी वाटी सुंठ वडा. सुंठ वडा वाढतात आहे, ती तिला सुंठ वडा देते, ती तिला सुंठ वडा देते. पंजेरीचा प्रसाद दिला जातोय. कृष्ण प्रगट झालेले आहेत, हरी प्रगट झालेले आहेत. सुंदर अशा प्रकारचं पात्र, त्यामध्ये वाणाचं साहित्य आहे. वान भरोनिया ताटी, वान भरोनिया ताटी, वान भरोनिया ताटी, वान भरोनिया ताटी. नंदाचे घरी दाटी, यशोदेचे घरी दाटी. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र सारा यशोदेला, पुत्र सारा यशोदेला, पुत्र सारा यशोदेला. नीची गलबल झाली ओ सुईची गलबल झाली. बाळण करण्यासाठी आली होती, यशोदा माईचं बाळणपणासाठी आली होती सुई. सुईनी माहिती ना, वयोवृद्धांना माहित असेल, तुम्हाला मला तरुणांना ऐकून माहित असेल. आता सगळ्या गोष्टीला डॉक्टरच माहिती आहे. सगळ्या गोष्टी कोणी करायच्या? आता बाळणपण सुद्धा डॉक्टर महाराजच करतात. कशा कशावर तरी बोलावं अशी प्रश्न आहे बोलणाऱ्यासाठी. कोणकोणत्या गोष्टीवर बोलावं? दाईने आली होती, ताई आली होती, सोयीने आली होती यशोदा माईचं बाळणपण करण्यासाठी. सतगुरु सतशिष्याचं बाळणपण करत असतात. सीझर त्याच्या पोटातला हरी दाखवत असेल, त्याच्या हृदयातला हरी परमात्मा
संत ज्या हरीचं दर्शन आपल्याला होत असताना तो हरी बाहेरून येत नसतो, तो आपल्या पोटातून येत असतो, तो आपल्या उदरात आहे, तो आपल्या हृदयात आहे. शरीराचा आकार नसतो बदल ज्याच्या हृदयामध्ये हरी आहे. जसं आपल्याच जमिनीमधलं पाणी कोणीतरी आपल्याला दाखवतो की इथं पाणी आहे भरपूर, इथं बोर करा, इथं विहीर करा. आपल्या जमिनीतलं पाणी आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्या हृदयातला हरी आपल्याला दाई दाखवते, ताई दाखवते, बाळणपण करणारी दाखवते, सद्गुरू दाखवतात. इकडं तर गोकुळामध्ये नंदबाबाच्या राजमहालाच्या बाहेर काय चाललंय, काय स्थिती आहे त्याचं वर्णन संतांनी केलंय. आतमधलं वर्णन करतात काय, सुईची गलबल झाली, सुईनीची गडबड झाली नाही म्हणत, गोंधळून नाही गेली सुई, गलबल झाली. कारण हरिदासाचं बाळणपण आहे, हरिभक्ताचं बाळणपण आहे, हरिप्रियाचं बाळणपण आहे. आणि यशोदा माईच्या बाळणपणाला नामदेवरायांची दासी जनी गेली होती. यशोदा माईच्या बाळणपणासाठी सुईन होऊन, दासी होऊन जनाबाईची दासी गेली होती. म्हणून जनाबाई सांगतात गोकुळात काय झालं होतं त्यावेळेला. असं मानू नका कोणी की द्वापार युगामध्ये कान्होबा प्रगट झाले, यशोदेला द्वापार युगात बाळ झालं, जनाबाई तर कलियुगातली आहे. जर नामदेवराय सतत युगापासून या मृत्यू लोकांमध्ये प्रगट होतात आहे भक्त म्हणून, तर सोबत जनाबाई स्वतः आहे. सुईनीची गलबल झाली, सुईनीची गलबल झाली, हो सुईनीची गलबल झाली, सुईनीची गलबल झाली. दासी झाली हेड घाली, दासी झाली हेड घाली, गवळण म्हणती, पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. बाळच कोणाला झालं ना आनंद कोण व्यक्त करतात. बाळ कोणाला झालं, यशोदा माईला झालं. आणि गवळणींचा आरडाओरडा चाललाय. भेटू द्या कोणाला भेटला तर आपल्यालाही आनंद होणार आहे त्याच्यामुळं. पुत्र झाला यशोदेला. यशोदेचं बाळ पाहण्यासाठी साऱ्या गवळणी उतावीळ झालेल्या होत्या. उतावीळ झाल्या गवळणी. गवळणीचं वर्णन केले साधू महापुरुषांनी. उतावीळ झालेल्या होत्या. साऱ्या गवळणी ज्या वेळेला नंद बाबाच्या वाड्यामध्ये आले, नंद बाबा दर्शन घ्यायला जाणारच होते, तर एक लोंढा एक जाता एक मंडळ आलं की नंद बाबाला एका गवळीने जोराचा खंबा मारला आणि गवळणी आतमध्ये धावत गेला. नंद बाबांना असा जोराचा खंबा मारला, कळ आली हृदयाला. गर्गाचार्यजी महाराज म्हणतात, काय नंदा काय झालंय? गर्गाचार्यजी महाराज, मी जर का रस्त्याने चाललो ना निघालो ना, मला पाहून या पोरी धूम आतमध्ये पळून जातात. आज काय झालं या पोरींना की मला नंद राजाला जोराने खंबा मारला आतमध्ये पळत गेल्या. गर्गाचार्यजी महाराज म्हणतात, आजपर्यंतची गोष्ट वेगळी होती. तू राजा होता, ही प्रजा होती, पण आता यांचा आलाय ना. आता भगवंत आले नंदा. जिथं भगवंत असतात, जिथं भगवंत येतात
तिथं भेद कोणत्याही प्रकारचा नसतो. आणि जोपर्यंत जिथं भेद बुद्धी आहे तोपर्यंत हरीचं आगमन तिथं होऊ शकत नाही. आता तो राजा नाही, ही प्रजा नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी ज्ञानी नाही, कोणी अज्ञानी नाही, आता सारे समसमान झालेले आहेत. आणि नाही तरी नंदा तुला तर बाळ होणारच नव्हतं ना. अरे या गोपिकांनी एकादशी नावाचं व्रत केलं म्हणून तर तुला बाळ त्या ठिकाणावरती प्राप्त होत आहे. एकादशी व्रत करायला सांगितलेलं होतं नंद बाबा नंद राणीला बाळ व्हावं यासाठी. 33 निर्जला एकादशी गोपिकांनी केल्या होत्या. आपण 33च करायला पाहिजे ऐकल्यानुसार असं नाही, किंवा वर्षाला एकच करायला पाहिजे असंही नाही. काही काही वेळेला निर्जला एकादशी वर्षाला किती वेळेला येते? निर्जला एकादशी एकदाच येते. निर्जला एकादशी प्रत्येक एकादशीचं महात्म्य वेगळं आहे. निर्जला एकादशी वर्षाला एकदाच करावी असं काही नाही. निर्जला एकादशी कायमही करू शकतो आपण. निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं गोपिकांनी. नाही निर्जला एकादशीचं व्रत केलं तर हुसळ एकादशीचं तरी करता येत नाही. बगरीचं करता येत नाही. तेवढं शक्य. निर्जला बिना पाण्याचं नाही राहू शकत आपण, हरकत काही नाही. थोडा निर्जला एकादशीचं केलं तर थोडा लवकर भेटेल हरी. नसल तेवढी क्षमता कोणाची तर थोडा उशिरा भेटला तर चालतो. खाऊन पिऊन थोडा वेळ लागेल भेटल. नाही आपल्याला एक्सप्रेसनं जाता येत तर पॅसेंजर नका होईना जाऊ हळूहळू झुकू 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 झुकू. निर्जला 33 निर्जला एकादशा केल्या. प्रभू रामचंद्र ही ज्या कुळामध्ये प्रगट झाले त्या कुळामध्ये राजा अमरीश व्रत एकादशीच करणार होते. एकादशीचं व्रत हे महाव्रत आहे. बाकीचे उपवास बरीच मंडळी त्या ठिकाणावरती करतात, बरीच भाविक करतात. सोमवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार ही ग्रहांना प्रसन्न करण्यासाठीचे उपवास आहेत. आणि एकादशी नावाचं व्रत हे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आहे. आपल्याला भगवंताला प्रसन्न करायचं का ग्रहांना? सोडून द्या आता चिल्ल्या पिल्ल्यांची. आता जरा मोठ्यातला मोठा पाहावा. समर्थांचं दास राहिला पाहिजे, समर्थांचं दास राहिला पाहिजे तरच समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व गोमंडळी कोण. समर्थांचं एकदा दास झालं की 7:30 लागत नसते, उलट आपली 7:30 त्यांना लागून जाते. तेच परेशान होऊन जात. धर्मशास्त्र जरी आहे तरी ते खालच्या मंडळीसाठी लोकलसाठी येते. सामान्य जीवासाठी जे साधन आहेत ते साधकाने साधन करता कामा नये. साधकाचे साधन उच्चतम त्या ठिकाणावरती असतात. हे सामान्य जीवाचे पामर जीवाचे विषय जीवाचे साठीचे साधन असतात. एक उच्चतम साधन हरिकथा हरिनाम हे साधन हे सर्वश्रेष्ठ साधन. म्हणूनच साधनामध्ये सुद्धा कनिष्ठ साधन मध्यम साधन सर्वश्रेष्ठ साधन. मार्गाचंही वर्णन केलं तर पिपीलिका मार्ग आहे, विहंगम मार्ग आहे. मार्गामध्ये सुद्धा कमी अधिकपणा आहे. सगळे रस्ते काही हायवे नाहीत, द्रुतगती मार्ग सगळे थोडीच असतात. मार्गातही अंतर असतं, साधनामध्येही त्या ठिकाणावरती अंतर असतं. एकादशी महाव्रत एकादशीचं महाव्रत वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या दर्शनासाठी एकादशी करायला पाहिजे. एकादशी एकच दशा म्हणजे स्थिती. एकादशी व्रत एकादशी जो व्रत करतो तो त्याचे इंद्रिय एकाच दशेत असतात. दशा म्हणजे स्थिती. एकादशीत राहायला पाहिजे. एकादशीनं सारी इंद्रिय प्रवाहित झाले पाहिजे. भगवंताकडे सारे इंद्रियांची ओढ झाली पाहिजे, वेग झाला पाहिजे, गती झाली पाहिजे. एकादशीत राहिला पाहिजे. आणि साधकाची दशा उदास असावी. साधकाने एकादशीत उदास दशेत राहिला पाहिजे. तशीच वर्णन केलेलं आहे. एकादशी याचा दुसरा भाव असा आहे, एकादशी इंद्रिय आहेत आपल्याला, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, 11 मन. हे किती झाले? एकादश म्हणजे 11. 11च्या 11
भगवंताच्या भक्तीला लागले की जीवन बरे एकादशीचे. 11च्या 11 इंद्रिय ज्याचे अखंड भगवत भक्तीला असतात ते सारेच्या सारे इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, हे 11 इंद्रिय जर का कायमचे देवाच्या सेवेला लागले किंवा लावले की समजून घ्यावं अशा भक्ताला रोज एकादशी. नुसतं खाण्यापिण्यातलं अंतर एवढंच त्या ठिकाणावरती धर्मशास्त्राला अभिप्रेत नाही. भाजी भाकरी खाणं बंद केली आणि साबुदाण्याची उसळ खाल्ली एवढ्याने जर का काही कार्य झालं असतं तर तात्विक बोधाला काही अर्थ त्या ठिकाणावरती शेष राहिला नसता. असंही कुणी मानता कामा नये की हे निरर्थक आहे का. नाही, अर्थ आहे त्याला, पण थोडा आहे, थोडा अर्थ. म्हणून एकादशीत राहिला पाहिजे. उपवास म्हणजे जवळ राहिलं पाहिजे हरीच्या. त्रिदिनात्मक व्रत आहे. भगवान विष्णू, भगवान शिव आणि ब्रह्मदेवाची कृपा संपादन करून देण्यासाठी एकादशी नावाचं व्रत आहे. म्हणून श्रीमद भागवतामध्ये एकादशीचं महात्म्य खूप वर्णन केलेलं आहे. प्रभू रामचंद्र ही एकादशीच्या व्रतानेच कृपावंत झालेले पाहायला मिळाले. आणि याही ठिकाणावरती गोपिकाने एकादशी नावाचं व्रत केलं. त्याचा परिणाम आज भगवान गोपालकृष्णांचं प्रागट्य आहे. भगवंत प्रगट झालेले आहेत. साऱ्या गोपिकांना दर्शन तर घ्यायची ओढ होती, पण एका गोपीला आतमध्ये सोडायची व्यवस्था केली होती. साऱ्या गोपिकांनी हरिदर्शनाचा सुख सोहळा घेतला. धन्य झाल्या गोपिका हरिदर्शन घेऊन. हरीला पाहिलं, कोणालाही पाहिलं की काहीतरी परिणाम आपल्यावरती होतो. कथेमध्ये 2-3 वेळेला आपण या विचिंतनावरती प्रकाश टाकलेला आहे. कुणालाही पहा, आपल्यावर परिणाम होतो, मनबुद्धीवर परिणाम होतो. आज हरीला पाहिलं महाराज. ज्याला पाहण्यासाठी जन्म आणि जन्म त्या ठिकाणावरती खर्च केले तो हरी आज दृष्टीला पाहायला मिळतोय. कृतकृत्यता होते. म्हणून साऱ्या गोपिकांनी आपला आपला अनुभव व्यक्त केला. मी हरीला पाहिलं, माझ्या डोळ्याला अति आनंद झाला. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. कधी झालं सुख? ज्या वेळेला मी त्याला पाहिलं. आणि पाहायचं काम डोळ्याचं आहे, पाहायचं काम डोळ्याचं आहे. आणि डोळा जे पाहतो, पहा, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांनी जे पाहिलं प्रत्येकाला आपला अनुभव देता येतो. त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहे. त्वचेला कशाचा स्पर्श आला, अरे कडक आहे, अरे गरम आहे, अरे थंड आहे, म्हणजे हिला कळतं. आणि ही कुणाला सांगते? मग डोळ्याला कळलं पुढं दगड आहे, पुढं काटा आहे, पुढं विहीर आहे. मग ते डोळे लगेच त्या ठिकाणावरती बुद्धीला निर्देश करतात. बुद्धी म्हणते पुढं पाऊल नाही टाकायचं, पाय जागेवर थांबला. हे सगळं संचलन चालू राहतं. डोळ्याने जे पाहिलं सर्व इंद्रियाला माहिती झाली. डोळ्याने जे पाहिलं सर्व इंद्रियांना माहिती झाली. आणि सर्व इंद्रियांना याचं ज्ञान झाल्यामुळं सर्व इंद्रियांना परमानंद प्राप्त झाला. नुसतं डोळ्याने पाहिलं, सुख जरी डोळ्याला प्राप्त झालं तर डोळ्याने सुंदर अशा प्रकारचं फूल पाहिलं, हृदयाला आनंद होतो. सुंदर वस्तू पाहिली, प्रिय व्यक्ती पाहिला, मग आनंद होतो. आनंद कुणाला होतो नेमका? इंद्रियाला होतो का? इंद्रियांचा जो स्वामी आहे, इंद्रियांचा जो धनी आहे, शरीरी जो आहे त्या शरीरीला आनंद, पारमार्थिक आनंद बरं का.
व्यावहारिक सुख आणि व्यावहारिक दुःख हे भगवंताला कधी त्या ठिकाणावरती होत नाही, ते जीवापर्यंतच सीमित त्या ठिकाणावरती राहतं. तो पराय आत्माराम परावर्णन केलेला आहे. म्हणून ज्या वेळेला मी भगवंताला पाहिलं, भगवंतावरती दृष्टी माझी गेली, त्यावेळेला माझ्या डोळ्याला सुख झाले ओ साजनी. अगं सखी मला खूप आनंद झाला. म्हणजे ज्याला आनंद पाहिजे, ज्याच्या डोळ्याला सुख मिळावं असं वाटतं, त्याने कुणाला पाहिला पाहिजे? उत्तर आहे भगवंताला. लक्षात घ्या, कुणाचे डोळे जळ जळ करत असतील ना, कानाबाकडे पहा थोड्या वेळ, 2 मिनिटं 5 मिनिटं नुसतं पहा. आता कोणी जर जळजळ करत असतील डोळे बरं का, कोणाचे डोळे जर जळजळ करत असतील ना, तर त्याने कानाबा समोर आहे, माझ्याकडे न पाहता त्याच्याकडे पाहत बसा. आणि आपल्याला आलेला अनुभव हरिकथेला मध्यंतराला आता 10 मिनिटं बाकी आहे, तोपर्यंतच सांगा की माझ्या डोळ्याची जळजळ थांबली. डोळ्याची जळजळ, चित्ताची मळमळ, हळहळ, खळखळ सगळं जातं. करावे शीतळ बहु झाली हळहळ, हे सगळं शीतल करतोय तो कान्होबा. कान्होबाची कथा असो, कान्होबाचं दर्शन असो, कान्होबाच्या दासांची भेट असो, आपल्या सर्वेंद्रियाला शीतलता दान करते. शांत होतात आपले मन, बुद्धी, वृत्ती सुद्धा शांत होते, वृत्ती निवृत्त होते याच्या दर्शनाने. त्या आमच्या अरविंद महाराज आले बीडच्या, मला वाटतं बीडच्या कथेमध्ये असंच वाक्य निघालं, काय बोलतात देव, मलाही नंतर भीती वाटते. असंच वाक्य आलं. दृष्टी जर का कमी झाली असेल ना कोणाची, दृष्टी जर कमी झाली असेल ना कोणाची, तर श्रीकृष्ण रूपाचं ध्यान खूप वेळ. दृष्टी निर्मल होते, दृष्टी पवित्र होते, दृष्टीमध्ये एक तेज त्या ठिकाणावरती येतं. भाव करून आता त्यावेळेला निघाले कथेमध्ये ते काय असेल त्याच्या मागे रहस्य. माझी नजर कमी झाली, ते चष्मा लावावा लागतो मला. मी म्हणलो वाक्य तर निघालंय आपल्या तोंडातून, याची प्रचिती आपल्याला घ्यायची राहिली अजून. असे बरेचसे वाक्य निघत असतात वक्त्याच्या मुखातून, त्याची प्रचिती वक्त्याला सुद्धा आलेली नसते. बोलला तर खरं, बोलला तर खरं, मग याची प्रचिती पाहिजे. मग प्रचिती पाहिजे तेवढ्या वेळा मला ध्यानच नाही जमलं, मी पाहिलंच नाही तेवढं. मग ती नजर तशीच तशी उलट कमी होत चालली. म्हणजे मी पाहिलं नाही म्हणून तुम्ही पाहू नका असं नाही, पण निघालं असेल ना वाक्य तर त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य असेलच. कारण हे व्यासपीठ आहे, याच्यावर एकदा माणूस कोणी व्यक्ती बसला ना की भगवंताला जे बोलायचं ते बोलूनच घेतात. आणि नामाबद्दल, हरिकथेबद्दल, हरिरूपाबद्दल एखाद्याच्या मुखातून चुकीचं जरी विधान निघालं की असं करा असं होईल, तरी भगवंत ते पूर्ण करणार असतात. कारण ते भक्ताची श्रद्धा त्या भगवंतावरती त्या ठिकाणावरती असते, त्याला भक्ताची इच्छा पूर्ण करावी लागते. कशाने चिंतन चाललं? सुख झाले ओ साजनी, मला सुखाची प्राप्ती झाली. म्हणजे सुखाच्या अनुभूतीसाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी भगवंताचं ध्यान करणं, भगवंताच्या रूपाचं ध्यान करणं नितांत आवश्यक आहे. त्याचं दर्शन घेणं नितांत आवश्यक आहे, त्याचं दर्शन होणं नितांत आवश्यक आहे. आणि साऱ्या गोपिकांना तो परमानंद प्राप्त होत आहे. ही गवळण आतमधून जी काही दर्शन घेऊन आली, बाकीच्या गोपिकांनी तिला अनुभव विचारला, काग 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 कुठं निघालीस, काही सांग ना. म्हणजे कुणाबद्दल? ज्याचं दर्शन घेऊन आली, ज्याला पाहून आली त्याच्याबद्दल काहीतरी सांग. आतमधून आलेली गवळण सांगायला लागली, काही सांगू साजनी, तो मला दिसला नाही. बाकीची गवळण आतापर्यंत बारी लावून उभी होती, लाईन लावून उभी होती, जरा कडक भवानी होती ती. मग तिला लगेच सांगितलं, का ग तुला जर बाळाला पाहायला जायचं नव्हतं तर कशाला मरायला गेली होती का आतमध्ये? तिने उत्तर दिलं, अगं म्हणली मी बाळाला पाहायला गेली होती, ही जरी गोष्ट खरी आहे तरी सुद्धा काही करू साजनी, तो मला दिसलाच नाही. मी पाहण्याचा खूप प्रयत्न केला. ज्यावेळेला आपलाही देह पडेल ना, पुढे गेल्यानंतर पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. पुढे गेल्यानंतर चेक पोस्ट आहे, एका एका नाक्यावर आपल्याला उभं केलं जाईल. ऐक अंड त्याला किती वर्ष राहिल्या मृत्यू लोक,
कोणी मुलं 10 वर्ष, कोणी 20, कोणी 50, कोणी 100, कोणी 110. हरीला पाहून आलास? ज्याने पाहिलं तो हो म्हणे, ज्याने नाही पाहिलं तो काय सांगेल? नाहीच म्हणे. काय केलंस मग मृत्यू लोकामध्ये जाऊन? म्हणून नरतोन प्राप्त झाली होती, काय केलंस मग? आम्ही खूप प्रयत्न केले त्याला पाहण्याचे, खूप नामसंकीर्तन केलं त्याने दर्शन द्यावं यासाठी, खूप हरिकथा श्रवण केली त्याने दर्शन द्यावं यासाठी, परंतु काही करू काय करावं तो आम्हाला भेटला नाही, तो आम्हाला दिसला नाही, त्याचं दर्शन आम्हाला घडलं नाही. आतमधून आलेली गवळण सांगायला लागली मी त्याला नाही पाहिलं. म्हणले मग काय पाहून आलीस तू? म्हणली तिला पाहून आले. त्याला पाहणे, तिला पाहणे. सारी सृष्टी जी आपण पाहतो, सृष्टी प्रकृती आहे, माया आहे, माई पदार्थ आहे ते. आपण हेच पाहत राहतो जीवनभर. या प्रकृतीतला पाहिला पाहिजे, या सृष्टीतला पाहिला पाहिजे. सृष्टीचा आत्मा, प्रकृतीचा आत्मा पाहिला पाहिजे, तो परमात्मा पाहिला पाहिजे. प्रकृतीनं परमात्मा पाहिला पाहिजे. प्रकृतीनं प्रकृती पाहण्यात आपलं जीवन व्यर्थ खर्च करू नये. प्रकृती प्रकृतीच पाहते. प्रकृती पुरुष कधी पाहिजे? आणि तो पुरुष आहे, तो प्रकृतीचा पती आहे, तो मायेचा पती आहे. म्हणून आतमधून आलेले गवळणीला बाकीचे गवळणी म्हणायला लागले का ग मग पाहिलंच काय? तू काय पाहिला गेली होतीस? तू म्हणली कान्होबाला पाहिला गेली होती मी, यशोदेच्या बाळाला पाहिला गेली होती, परंतु मी त्याला नाही पाहिलं, तो मला नाही दिसला. म्हणजे मग पाहून काय आलीस? मला तो नाही दिसला, ती दिसली. म्हणली ती दिसली, काही हरकत नाही. ती तरी कशी होती ते सांग. आतमधून आलेली गवळण म्हणायला लागली जिला मी पाहून आले ना ती दीनाची मावली मावली आज मी पाहिली. दीनाची मावली मावली आज मी पाहिली. प्रत्येकाच्या अनुभवामध्ये थोडं थोडं अंतर आहे. का अंतर पडत आहे? भगवंत तर एकच आहे ना. मग याला भगवंत भेटला, त्याला भगवंत भेटला, त्याला भगवंत भेटला, त्याला भगवंत भेटला असे सांगणारे, भगवत भेट ज्यांना झाली, भगवत प्राप्ती ज्यांना झाली, असे हजारो साधक जर आपल्याला भेटले, 100 साधक सिद्ध जर का आपल्याला भेटले, तर प्रत्येक सिद्ध आपला अनुभव स्वतंत्र व्यक्त करून सांगतो. काही कारण नाही. भगवंताच्या दर्शनाला, भगवंताच्या भेटीला जात असताना साधकाचा जो भाव, जसा भाव असतो तसा त्याला देव भेटतो, दर्शन देतो, अनुभव येतो. म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणतात, अर्जुना यो यथा मां प्रपद्यन्ति तां तथैव भजामि. जो ज्या भावनेनं माझी भक्ती करतो तसाच देव दिसतो. ज्या वेळेला मथुरेमध्ये भगवंत गेले ना, प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आणि गोपालकृष्णांच्या चरित्रामध्ये सगळ्यांना श्रीकृष्ण सारखे दिसत नव्हते, सारखे दिसतच नव्हते. याला विचारू कसे दिसतात भगवंत? मदनाचा पुतळा, कामी व्यक्तीला मदनाचा पुतळा, राजसी व्यक्तीला, सात्विक व्यक्तीला, प्रत्येकाला रूप दर्शन भिन्न भिन्न आहे.
त्याची आभा त्याची प्रभा भिन्न भिन्न आहे. यो यथामा प्रपत्नी, ज्याची जशी भावना, जाके रही भावना जैसी, तुलसी मानसमध्ये वर्णन केले. जशी ज्याची भावना असली तसं हरिदर्शन त्याला होतंय. दिनांची माऊली आज मी पाहिली, आज साऱ्यांची माता मी पाहिली. बाकीच्यांनी साऱ्यांचा पिता पाहिला, पण या गवळ्यांनी सगळ्यांची माता पाहिली. माता म्हणून भगवंत ज्याला दिसतात ना, अतीव कोमल, अति प्रेमळ हृदय, आई, त्याला आई म्हणून दिसतोय. अति लाडीकपणा ज्या बघतात आई, अति प्रेमळपणा ज्या बघतात आई, आई म्हणून दिसतोय. पुढची गवळण आतमध्ये गेली. जी गवळण दर्शन घेऊन बाहेर आली, तिनं जे पहिला भाव पाहिला आपण, मी हरीला नाही पाहिलं, मला तो नाही दिसला, ती दिसली. एक गवळण आतमध्ये जाते आणि आपला स्वतंत्र भाव व्यक्त करते. ही काही एक गवळण नाही का महाराज, हजारो गवळणी आहेत. आणि प्रत्येक गवळण ही वेदाची एक स्वतंत्र ऋचा आहे. सगळ्या वेद गर्भेच्या श्रुती आहेत. ते गवळण म्हणजे सामान्य काही नारी नव्हत्या, सामान्य काही स्त्रिया नव्हत्या, वेद गर्भेच्या श्रुती आहेत. आणि भगवंताचं वर्णन तर आम्ही केलं, पण भगवंताचं दर्शन आम्हाला, दर्शनाचं सुख नाही मिळालं. भगवंताच्या अंगसंगाशी क्रीडा करण्याचं सुख आम्हाला, लीला करण्याचं सुख आम्हाला नाही मिळालं. म्हणून या वेदगर्भीच्या साऱ्या श्रुती गोकुळामध्ये गवळणी होऊन प्रगटलेल्या. आणि आता भगवंताचं प्रत्यक्षात सुख घ्यायचं आहे, दर्शनाचं सुख घ्यायचं आहे, त्याच्याशी संवादाचं सुख घ्यायचं आहे, नाना प्रकारचं सुख घ्यायचं आहे. जी गवळण आतमधून आली, तिला तिच्या चेहऱ्यावरती काही आनंद नाही दिसला, कारण झालेला आनंद हा चेहऱ्यावरती दिसतो, झालेलं दुःख या चेहऱ्यावरती दिसतं. ज्यावेळेला आनंद झाला साऱ्या गोपिकांना, परंतु हिला मात्र आनंद जाणवला नाही, चेहऱ्यावरती नाही, उदासी. बाकीच्या गोपिकांनी विचारलं, का ग पाहून आलीस का कान्होबाला, पाहून आलीस का भगवंताला, दर्शन घेऊन आलीस का भगवंताचं, दर्शन घेऊन आलीस का यशोदेच्या बाळाचं? म्हणजे आली. म्हणजे पण तुझ्या चेहऱ्यावरती तर काही आनंद दिसत नाही, काय कारण आहे? तुला आनंद नाही झाला का भगवंताला पाहून? म्हणजे झाला ना. म्हणजे पाहिलंय म्हणते, आनंद झालाय म्हणते, पण चेहऱ्यावरती तर काही आनंद दिसत नाही तुझ्या. काय झालं तुला? अगं यशोदेच्या बाळाला पाहण्याचा मला खूप आनंद झाला, पण तिचं बाळ पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की असं बाळ जर मला झालं असतं तर. यशोदेच्या बाळाला पाहण्याचा मला अतीव आनंद झाला, पण साजनी असं बाळ मला नाही झालं याचं मला दुःख होत आहे. माझ्या हृदयात हरी दर्शनाचा आनंद आहे, पण माझ्या चेहऱ्यावरती मला असं बाळ नाही झालं याचं दुःख त्या ठिकाणावरती आहे. आणि त्या गोपिकेने सांगितला जो भाव, तोच भाव संत हे सांगताना म्हणतात, मी कुणाचं बाळ पाहून आले? पाहिला पाहिला नंदाचा नंदना, 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 पाहिला पाहिला
पाहिला पाहिजे होतं त्याला मी पाहिलं, ज्याला पाहिला पाहिलं होतं तो मला दिसला, ज्याने दिसायला पाहिलं होतं त्याने मला दर्शन दिलं. आणि काय झालं? जादू केली त्याने. पाहिलं आपण की कोणालाही पाहिलं की काहीतरी होत आहे. काल पाहिलं आपण कुछ होत आहे, ज्याला काहीच होत नाही. तर त्या पार्वती मातेला भगवान शंकराने हरिचरित्र वर्णन करून सांगितलं, काहीच झालं नाही त्यांना. पार्वती मातेला बरं का, भगवान भोले बाबांसारखी वक्ती पार्वती माता प्रभू रामचंद्रांचं चरित्र श्रवण करत होती. पण भगवान भोले बाबांनी पाहिलं हिला काहीच होत नाही. भगवान शंकरने रामचरित्राला पूर्ण विराम दिला. म्हणले सती उठ, जा काम कर, काहीच होत नाही तुला. भगवंताचं चरित्र ऐकून काही होत नाही. तसंच या ठिकाणावरती पाहिलं ना त्याला, पाहिला पाहिला नंदाचा नंद. काय केलं त्याने? त्याला कोणी पाहाच म्हणजे काय करतो तो? गोपिकांचे अनुभव तर ऐकतो आपण, आपला प्रत्येकाचा अनुभव जर आपण पाहिला, त्याला जर का पाहत राहिलो आपण, त्याला जर का ऐकत राहिलो आपण, त्याला जर का गायन करत राहिलो आपण, तर तो असरळ आपल्या चित्तावरती आक्रमण करतो. त्यांनी तसंच केलं. मी त्याला पाहिल्याबरोबर तेने वेधियले, तेने वेधियले, तेने वेधियले मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्यांनी माझ्या चित्ताचं हरण केलं, माझं मन स्वतःकडे आकर्षित करून घेतलं. एखाद्या वेळेला आपण तण तरी भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो, पण मन आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकत नाही. पायाला जर का आपल्याला मांडी घालून बसायचं असलं, पाय आपण मांडी घालतो, काही काही व्यक्तीचे असे पाय जर का बाजूला जातात किंवा हात जर का इकडे तिकडे जातात, तर आपण हात असे बांधून बसू शकतो, पायाची मांडी घालून आपण बसू शकतो. असं ज्या वेळेला आपण बळजबरी करून आपण इंद्रियाला सेवेत लावू शकतो, पण मन आपल्याला हाती लागतच नाही का त्याला बळजबरी धारावून बैस नाही तर थोड्या वेळ असं नाही म्हणता येत. आपलं मन भगवंतानीच त्या ठिकाणावरती आकर्षित केल्यानंतरच आपलं मन त्या ठिकाणावरती प्रभूच्या सेवेत लागतं. आणि हरिना ते केलंय. तेने वेधियले, तेने वेधियले, तेने वेधियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आपण कोणाचा पाहत आहोत? जो कान्होबा इथं वरती पण आहे, कान्होबा ती तुमच्या समोर पण आहे, तिथं तर मोठा आहे. कोणाचा आहे बरं? नाही, भाविक असल्यामुळे प्रत्येक भाविक उत्तर देईल माझा आहे तो, हा माझा आहे बरं का, हा कान्हा माझा आहे. असं मनापासून हृदयापासून जर आपण असं जरी म्हटलं, हा जो कान्हा आहे ना माझा आहे, असं म्हटलं तरी आपल्याला सुखाचा अनुभव येतो. परंतु चरित्राचा भाव असा सांगतोय की सगळ्या गवळणी यशोदेचं बाळ पाहायला गेल्या होत्या, नंद बाबाचं बाळ पाहण्यासाठी गेल्या होत्या. म्हणजे हा कान्हा आपण जरी माझा म्हणतोय तरी स्वतः सरळ जर का पाहायला गेलं तर आपणही कधी कधी व्यवहारामध्ये सुद्धा दुसऱ्याच्या वस्तूला माझी म्हणतो ना, देवाच्या वस्तूला माझी म्हणतो ना, तसं पाहायला गेलं तर यशोदामाई, नंदबाबा, वसुदेव देवकी मातेचा हा कान्हा आहे. आणि त्यांनी जादू केलेली आपल्यावरती. कुणाच्या लेकराचा फोटो आहे हा, कुणाच्या लेकराची पूजा करतोय? वसुदेव देवकीच्या बाळाची पूजा करतो. हे श्रद्धेला झालेलं बाळ आहे, हे विश्वासाला झालेलं बाळ आहे, ज्याला श्रीकृष्ण म्हणतात, आणि त्याची पूजा करत आहोत आपण. यशोदा माता, नंद बाबा, वसुदेव आणि देवकीचं बाळ पाहून आपण किती सुखी आहोत, किती सुख प्राप्त होत. त्यांचं बाळ पाहून आपण एवढे सुखी, त्यांचं बाळ पाहून एवढा आनंद आपल्याला प्राप्त होतो.
हेच बाळ जर आपल्याला झालं म्हणजे प्राप्त झालं म्हणजे दर्शन घडलं तर आपण किती सुखी. अनुमान प्रमाण त्यांचं बाळ पाहून आपण एवढे सुखी तर आपलं दिसलं तर किती सुखी. आणि त्यांचं बाळ पाहून आपल्याला एवढा आनंद होतो, एवढं सुख त्या ठिकाणावरती होतं, कारण याच्याकडे पाहिल्याबरोबर हा चित्ताचं आकर्षण करून घेतो. तिने वेधी येले मन. आपल्याला पाहायला मिळाला की मग तर काही मनाचा विषयच नाही म्हणा. आणि तो दिसावा, तो अनुभूतीला यावा किंवा त्याचं दर्शन घ्यावं यासाठी तर याच्या माध्यमातून आपल्याला याला पाहून तो दिसणार आहे. आता तो दिसणार आहे म्हणजे हाच दिसणार आहे, म्हणजे हेच रूप दिसणार आहे आपल्याला. पण हे रूप पाहिलं तरी चित्त आकर्षण होतं, चित्त निरोध होतं, मन त्या ठिकाणावरती स्वतःकडे खेचून घेतात परमात्मा. तिनिये वेधी आले मन. नंदाचा नंदन पाहून आपण एवढे आनंदी एवढे सुखी. आपल्याला पाहायला मिळालं किती सुखी. ज्यांना दिसला त्यांनी आपला अनुभव वर्णन करून सांगितला. त्यांचा अनुभव ऐकून आपण एवढा आनंद आपल्याला होतो, एवढं सुख आपल्याला होतं आणि आपल्याला दिसला असं वाटतं. दिसण्याची अनुभूती येते. नाहीतर ज्यावेळेला यशोदा माईच्या कुशीमध्ये कान्होबा त्या ठिकाणावरती आहे, स्तनपान करत आहे, त्यावेळेला अनेक भाविकांच्या डोळ्यासमोर यशोदाही येत असेल आणि कान्होबाही येत असेल. म्हणजे दिसला का नाही? दिसला ना, म्हणून तर त्याने चित्ताचं आकर्षण केलेलं असतं. त्यांचं बाळ पाहून आपण एवढे आनंदी आणि सुखी. त्यांचं बाळ पाहून जर आपण एवढे वेडे, आपल्याला बाळ दिसलं तर आपण किती वेडे. याला उत्तर आहे पूर्ण वेडे. आता कान्होबाने आपल्याला हरिकथेने वेड नाही लावलं का? भगवंताने आपल्याला वेड लावलं. घर कामधंदा उद्योग सोडून आपण तासन तास बसलेलो असतो. कोणी आपल्या चित्ताला हरण केलं, कोणी आपल्याला वेड केलं? भगवंताने. म्हणून देने वेधी आले मन. साऱ्या गोपिकांनी हरिदर्शनाचा हा सुख सोहळा घेतला. सगळ्या गोपिकांच्या लक्षात आलं की सुंदर अशा प्रकारचं बाळ आहे, गोड अशा प्रकारचं बाळ आहे. असं बाळ कधीच आपण पाहिलं नाही. मनुष्याने जन्म घ्यावा, नर्तनो प्राप्त झाली तर पाहिला पाहिजे. यशोदेच्या, नंदबाबाच्या, वसुदेव देवकीच्या बाळाला. हे बाळ आपलं पण आहे, झाल्यानंतर आपलं आहे, तोपर्यंत त्यांचं आहे. गोपाल कृष्ण भगवान. आणि याला पाहिला पाहिजे, याचं दर्शन घ्यायला पाहिजे. सगळ्या गोपिकांना सुंदर अशा प्रकारच्या बाळाचं दर्शन घडलं, श्रीहरीचं दर्शन घडलं. काही गोपिकांच्या लक्षात आलं की माझं बाळ, आपलं बाळ, आमचं बाळ एवढं सुंदर आहे की आमच्या बाळाला आम्ही जरी पाहिलं तरी तिचं सुंदर एवढं आहे, गोड एवढं आहे की आमची कोणाची तरी त्याला दृष्ट लागली असेल. म्हणून काही गवळणी पदराने दृष्ट काढायला लागल्या. काही गवळणीने लिंब आणले, लिंब कापून फेकायला लागल्या दृष्ट जावी म्हणून. काहीने गोटे आणले, काहीने लाल मिरच्या आणल्या, काहीने डोक्यावरचे केस आणले, काहीने चपल्या आणल्या. यशोदा पाहते माझ्या लेकराचं किती कौतुक करतात. माझं लेकरू असं आहेच आहे कौतुक. अजून माझ्या लेकराचे किती कौतुक करतात. कोणी मोठमोठं माझ्या कान्होबाला कुणाची दृष्ट लागू देऊ नका. माझ्या कुणाची दृष्ट जर का एखाद्या प्रेमाळाची दृष्ट, एखाद्या भाविकाची दृष्ट, एखाद्या गवळणी गोपिकाची दृष्ट, गोपाळाची दृष्ट लागली असेल तर याची इडापिडा जावो. याची दृष्ट ज्याची लागली असेल त्याची दृष्ट त्या ठिकाणावरती निघून जावो. म्हणून साऱ्या गवळणी दृष्ट काढायला लागल्या. जणी दृष्टीला तुझ्या सगुणपणा, जणी दृष्टीला गो तुझ्या सगुणपणा, सगुणपणा, जरी दृष्टी लागो तुझा सगुणपणा,
लागो तुझ्या सगुणपणा. याचा अर्थ झनी दृष्टी तुला दृष्ट लागली पाहिजे असा नाही. झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा याचा अर्थ असा नाही की तुला दृष्ट लागली पाहिजे. नाही, तुला दृष्ट नाही लागली पाहिजे, कारण तुझं रूप असं सुंदर आहे. रूप सुंदर सुंदर ह्याची योगी दिगंबर. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. एवढं सुंदर रूप माझ्या दानवाचं आहे. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. आणि या सगुण भगवंताने जेने माझ्या मना बोध केला, या सगुण परमात्म्याने तर मला बोध दान केला ना. आणि या सगुण भगवंताने मला बोध दान केला, म्हणून या सगुण भगवंताला दृष्ट नाही लागली पाहिजे. आणि याच्या दर्शनाने काही झालं, याच्या सुंदर अशा प्रकारच्या अरूप दर्शनाने काही झालं. अनंता जन्मीचे विसरलो दुःख. अनंत जन्मीपासून जे दुःख मला सतावत होतं त्या दुःखात माझी निवृत्ती झाली. ज्या वेळेला मी हरीचं मुख पाहिलं, आम्ही हरीचं मुख पाहिलं. साऱ्या गोपिकांचा भाव असा परमात्मा, असा भगवंत, असा कन्हैया आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो साऱ्यांना दुर्लभ आहे पण हरिदासांना हरिभक्तांना अत्यंत सुलभ आहे. दिसला जो परमात्मा योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुडसी. 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 तो तू आमातासी मागे अनंता जन्मीचे विसरलो दुःख. अनंता जन्मीचे विसरलो दुःख. अनंता जन्मीचे विसरलो विसरलो दुःख. विसरलो सर्व दुःखाची निवृत्ती केली. आणि या हेतूमुळे तर गोकुळामध्ये आलेले आहे परमात्मा. भगवंत गोकुळामध्ये आले कशासाठी? याला उत्तर आहे केवळ दुःखाचा विनाश व्हावा माझ्या भक्ताच्या. आणि जीवानी मनुष्याने भक्ताने हे समजून घ्यायला पाहिजे, ज्या क्षणाला भारी दर्शन होईल त्या क्षणापासून दुःखाची निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदा. त्याचं श्रीमुख पाहिलं बस दुःखाची निवृत्ती झाली. सुखाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती आम्हाला झाली, तो परमानंद प्राप्त झाला. साऱ्या गोपिकांनी आणि गोपाळांनी हरी दर्शन घेतलं. नंद बाबा नंद राणीला तीव्र आनंद झाला. आता मात्र हरी रांगण्याच्या माध्यमातून चौर कर्माच्या माध्यमातून कशा लीला करून साऱ्या गोपिकांना प्रेम सुखाचं दान करतात. हा कथा भाग आपण श्रवण करू. 1 तासाच्या विश्रांतीनंतर आज जरा माग पुढं झालाय पुन्हा क्रम, काही हरकत नाही. पाऊण वाजलाय, बरोबर 1:45 वाजता पुन्हा साऱ्या भाविकांनी उपस्थित राहायचं आहे. आणि 2 वाजेपासून ते 4:30 पर्यंत पुन्हा आपण नित्यनेमाप्रमाणे हरिचरित्र श्रवण करणार आहोत. या ठिकाणावरती देऊ आपण पहिल्या सत्राला पूर्णविराम. गोपाल कृष्ण. ऐक सूचना.